हाय एव्हरीवन, मी एक रेसिपी घेऊन येत आहे। तर ती काय रेसिपी आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते। तर बघा, चला मी आता पनीर घेतलं। पनीरमध्ये मी हळद टाकलं, पनीर फ्राय करते, हळद टाकलं। त्याच्यानंतर मी घरचा मसाला यूज केला ह्याच्यामध्ये आणि मिरची पावडर टाकणार आहे। मिरची पावडर तुम्ही कोणता पण घेऊ शकता कलर येण्यासाठी। आणि हे सगळं मी आणि थोडंसं पुढे काय टाकते, मीठ टाकते। मीठ टाकल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकते। ते एकदा ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी। हे आलं लसणाची रेसिपी टाकली, ह्याच्या पेस्ट टाकले आणि त्याच्यानंतर मी हे पूर्ण चांगलं मॅरिनेट करून। तर हे मी थोडं हे बेसन पीठ टाकले, पाण्यामध्ये मिक्स करून, आणि सुकं पण मी टाकणार आहे। त्याला पूर्ण मॅरिनेट करून घेईन। हे बघा, थोडं बेसन पीठ टाकलं, सिंपल रेसिपी आहे। हे बघा, बेसन पीठ टाकलं। आता पूर्ण चांगलं व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहे, पूर्ण असं लावून घेणार आहे। हे बघा, असं पूर्ण छान असं लावून घेतलं आहे मी, आणि 10 ते 15 मिनटं मी ठेवणार आहे हे मॅरिनेट होण्यासाठी। आणि त्याच्यानंतर पुढे मी फ्राय करणार आहे। हे बघा, पूर्ण मॅरिनेट करून घेतलं आहे मी 10 ते 15 मिनटं। आणि त्याच्यानंतर मी आता फ्राय करायला घेते। तर मी पॅन घेतलं, पॅनमध्ये तेल टाकलं, थोडंसं शॅलो फ्रायच करायचं आहे, डीप फ्राय नाही करायचं। आणि थोडं कडक करायचं आहे, क्रंची व्हायला पाहिजे म्हणून। हे पॅन फ्राय घेतलं आणि त्याच्यावरती मी आता ते पनीर ठेवते, त्याच्यावरती मॅरिनेट करून ठेवलेलं पूर्ण पनीर ठेवून घेते आणि मस्त कुरकुरीत असं फ्राय करून घेते। सिंपल रेसिपी आहे, तर एकदा तुम्ही करून बघा। हे मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे, तर एकदा ट्राय करून बघा कसं आहे। सिंपल आहे, तुम्ही हे डब्याला पण बनवू शकता, लवकर होईल। 10 ते 20 मिनटं लागतील तुम्हाला, लवकरच होईल। मॅरिनेट करून ठेवलं की नुसतं सकाळी तुम्हाला फ्राय करायचं। हे बघा, मी असं फ्राय केलं, सिंपल आहे, ते एकदा ट्राय करा तुम्ही। चला, मस्तपैकी झाली, रेडी। असं सिंपल वेजमध्ये ही रेसिपी आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू, नेक्स्ट रेसिपीमध्ये। रेसिपी किंवा ब्लॉग असेल, काही पण या दोन्हीपैकी, तर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये भेटू। थँक्यू सो मच, बाय बाय बाय।